Hallelujah. 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 धन्यवाद यीशु. Hallelujah. Hallelujah. आपण टाळ्या वाजवत येशूचं स्वागत करूया. Hallelujah. 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 आणखीन एक जोरदार टाळ्या येशूला देऊया. Hallelujah. धन्यवाद येशू. Hallelujah. Praise the Lord. माझ्या प्रिय बंधूंनो, भगिनींनो, लहान लेकरांनो आणि प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. लूक शुभवर्तमान 3रा अध्यायामध्ये हालेलुया 21 पासूनच्या वचनामध्ये प्रभू कोण आहे म्हणून जगामध्ये परमेश्वराने जाहीर केलेले सत्याची घोषणा आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. आपण या वचनाकडे आता कान देऊया. लूक शुभवर्तमान 3रा अध्यायातील 21 पासूनचे वचन. सर्व लोकांनी बाप्तिस्मा घेतला व येशूही बाप्तिस्मा घेऊन प्रार्थना करीत असता असे झाले की आकाश उघडले गेले. पवित्र आत्मा देहरूपाने कबुतराप्रमाणे त्याच्यावर उतरला आणि आकाशातून अशी वाणी झाली की तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. आपण येशूच्या बाप्तिस्म्याचा सण साजरा करत आहोत. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. येशूचा बाप्तिस्मा म्हणजे नेमक्या काय होता? Hallelujah. अनेक लोक बाप्तिस्मा घेत आहेत. या अनेकांच्या मध्ये स्वतः येशू प्रार्थना करत बसलेला आहे. हालेलुया. देवाचा पुत्र अगदी नम्र होऊन सगळ्या पापी लोकांच्या मध्ये प्रार्थना करत बसलेला आहे. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. धन्यवाद येशू. पापी लोकांच्या मध्ये मी पण पापी आहे अशा प्रकारच्या वातावरणामध्ये पापी लोक स्वीकार करणारा बाप्तिस्मा येशू तिकडे जाऊन उभं राहून स्वीकार करतात. Praise the Lord. हालेलुया. म्हणजे येशू नम्र होण्याचा जे एकदम शेवटचा पायऱ्या आहे त्या पायऱ्यापर्यंत येशू स्वतः उतरला. हालेलुया. 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 एक व्यक्ती जेव्हा नम्रता स्वीकार करत आहे तिथे काय होत आहे हे आजच्या वाचन आपल्याला शिकवत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. सर्व जगाच्या समोर कबुतराप्रमाणे पवित्र आत्मा उतरून येत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुत्र बाप्तिस्माच्या तयारीमध्ये पुत्राच्या वरती कबुतराप्रमाणे पवित्र आत्मा. हालेलुया. आबा पिता परमेश्वर उंच आवाजाने कबूल करताय, हा माझा परम प्रिय पुत्र, याच्यावर मी प्रसन्न आहे. हालेलुया. 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 माणसाचं डोकं, माणसाचा बुद्धी नाही, आबा पिता स्वतः जाहीर करताय, हा माझा परम प्रिय पुत्र आहे, हा देवाचा पुत्र आहे.
Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. प्रियानो, जगाचा कारणाचा एकमेव गोष्ट पूर्ण करण्यासाठी येशू या जगामध्ये उतरून आला. हालेलुया. काही दिवसापूर्वी नाताळाचा सण आपण साजरा केला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. गाईच्या गोठ्यामध्ये यापेक्षा छोटा व्हायला जागा राहिलं नाही, तिथे पोहोचले. हालेलुया. आता वाढत येत आहे त्या येशू परत पापी जनांच्या मध्ये एक होऊन नम्रता त्याचा कोलपणामध्ये स्वीकार करत आहे. परमेश्वर आपल्याला शिकवत आहे, जर या जगातील कोणतरी छोटा झालं तर स्वर्ग त्या व्यक्तीच्या विषयी खुश होत आहे. हालेलुया. हालेलुया. आपण स्वर्गाचा आनंद बनणार जेव्हा आपण छोटा होतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पवित्र ग्रंथामध्ये जुन्या करारामध्ये अनेक वेळी इस्रायल माझा प्रिय जन आहे, इस्रायल माझा प्रिय पुत्र आहे असं बोललेलं आहे. त्याबरोबर अनेक ठिकाणी जोडून बोललेले शब्द आहे, तुझ्या अहंकारामुळे मी तुझा त्याग करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अहंकार आणि गर्व हे देवाच्या राज्याच्या संबंधातील गोष्ट आहे. हालेलुया. ज्या क्षणामध्ये माझ्या हृदयामध्ये अहंकार वाढायला चालू होत आहे, मी माझ्या पवित्र आत्म्याचा त्याग केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. अहंकाराचा शब्द, गर्वाचा शब्द, मोठापणाचा शब्द जसजसे माझ्या मुखातून निघायला चालू होत आहे, पवित्र आत्म्यापासून मी वंचित राहिले या गोष्टीचा मी जाहीर करत आहे. हालेलुया. 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 परम पवित्र संस्काराला हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. स्वर्गाने जाहीर केलं, हा माझा परमप्रिय पुत्र आहे. या घटनेनंतर मत्तेयुच्या शुभवर्तमानामध्ये 4थ्या अध्यायातील 3ऱ्या वचनाकडे आता आपण कान देऊ शकतो. हालेलुया. तिथे येशूच्या जीवनातील एक परीक्षण त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. हालेलुया. मत्तेयु 4:3. तेव्हा परीक्षक त्याच्याजवळ येऊन म्हणाला, तू देवाचा पुत्र आहेस तर ह्या धोंड्याच्या भाकरी व्हाव्या अशी आज्ञा कर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शैतान येशूला सांगत आहे, तू जर देवाचा पुत्र आहे तर तू त्या धोंड्याचा भाकरी बनवून टाक. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दाखवायला पाहिजे होतं ना, दाखवलं का? का दाखवलं नाही? दाखवायला काय झालं? त्यापेक्षा कितीतरी मोठे मोठे गोष्टी येशूने केलेल्या आहे. हालेलुया. मग एक चमत्कार का केला नाही येशू तिकडे? येशू शैतानाला शिकवून देण्यासाठी तिकडे उभं राहिलेलं नाहीये. येशू देवाचा पुत्र आहे या सत्य येशूला जाहीर करायचं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे कधी प्रकट होणार, कधी सिद्ध होणार? हालेलुया. येशूच्या मरणाच्या वेळी. हालेलुया. आता पुढचा परीक्षण त्यानंतर लगेच आहे. परत तिथे शैतान सांगत आहे, तू जर देवाचा पुत्र असेल तर उडी मारून दाखवा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. येशूने त्याचं ऐकलं नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मत्तेयुच्या शुभवर्तमानामध्ये 27व्या अध्यायातील 40व्या वचनामध्ये परत एकदा शैतान एक डोकवाला माणसांच्या द्वारे परत या चलंती घेऊन पुढे येत आहे. मत्तेयु 27:40. हालेलुया. अरे
अरे मंदिर मोडून 3 दिवसात बांधणाऱ्या, तू देवाचा पुत्र असलास तर स्वतःचा बचाव कर आणि वधस्तंभावरून खाली उतर. हालेलुया. येशूच्या मागे असलेले परीक्षण हे आहे, तू क्रूसावर नाही चढायचं, तू दुःख नाही सहन करायचं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तू माझा ऐक, माझ्या मागे ये, माझी आराधना कर, माझ्या पाया पड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. देवाच्या लेकरांच्या मागे असलेल्या निरंतर असलेल्या परीक्षा आहे. येशू सोडून बाकी कुणाच्या तरी पाया पडायला एकदा जाऊ नये. हालेलुया. हालेलुया. क्रूसापासून पळून जायच्या परीक्षा. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, पिलाताने येशूला एक प्रश्न टाकला, तू खरोखर देवाचा पुत्र आहेस का? हालेलुया. मी नाही असं काही गोष्ट बोललं नाही. हालेलुया. त्याला पण येशूने उत्तर नाही दिला. कारण काही आहे, येशू देवाचा पुत्र आहे म्हणून काल्वरी टेकडीमध्ये क्रूसावरच्या मरणाद्वारे मात्र सिद्ध होत आहे. तिथे तारणाचा कार्य पूर्ण होत आहे. हालेलुया. हालेलुया. येशूच्या बरोबरचे लोक उदाहरणासाठी बोललं तर गॅलिलियामधून लाजरसना उठवण्याच्या अगोदर मार्थाने कबूल केला, तू खरोखर देवाचा पुत्र आहे. हालेलुया. मत्तेचा शुभवर्तमान 16व्या अध्यायातील 16व्या वचनामध्ये संत पेत्राने या गोष्टीचा जाहीर केलेला आहे. आपण ऐकूया. मत्ते 16:16. शिमोन पेत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. हालेलुया. आपण ख्रिस्त आहे, जिवंत देवाचा पुत्र आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. येशू बरोबर चाललेल्या लोकांना कळालं, हा देवाचा पुत्र आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. आज या बप्तिस्माच्या सणाच्या वेळी आपण पाहणारी गोष्ट असे आहे. हालेलुया. सर्व जग ओळखायला पाहिजे आणि स्वर्गाने जे कबूल केले, पेत्राने जे कबूल केले, हालेलुया, मार्थाने जे कबूल केले, हालेलुया, ज्या शताब्दीमध्ये येशूच्या मरणाचा साक्षीदार आहे, त्यांनी जे कबूल केले ते जगातील सर्वांच्या मुखातून जाहीर व्हायला पाहिजे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. 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 प्रियानो, आपण स्वीकार करणारा बप्तिस्मा येशूने स्वीकार केलेले बप्तिस्मा आहे का? नाही. हालेलुया. आपण स्वीकार करणारा बप्तिस्मा येशूच्या मरणामध्ये असलेले बप्तिस्मा आहे. हालेलुया. येशूचा मरण काय होता? हालेलुया. शिष्य लोकांच्या आपसात एक भांडण झाले, कोण मोठा म्हणून. प्रेज द लॉर्ड. त्या गोष्टीचा उघडा देताना येशूने समजावून दिलं त्यांना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. मला जो प्याला प्यायचा आहे तुमच्याकडून त्यातून पिबवेल का? प्रेज द लॉर्ड. येशूने सांगितलं, हा जो प्याला मी पिणार आहे ते माझा बप्तिस्मा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा प्याला म्हणजे कुठला प्याला आहे? क्रूसावरचा मरण. हालेलुया. तिमोथीला लिहिलेल्या दुसऱ्या पत्रामध्ये 2ऱ्या अध्यायातील 11व्या वचनामध्ये संत पौलाने एक गोष्ट जाहीर केलेला आहे. आपण आता ऐकूया.
हे वचन विश्वसनीय आहे की जर आपण त्याच्याबरोबर मेलो तर त्याच्याबरोबर जिवंतही राहू. दोन्ही हात वर करत सिस्टरांच्या मागे आपण जादू करूया. हे वचन विश्वसनीय आहे की जर आपण त्याच्याबरोबर मेलो तर त्याच्याबरोबर जिवंतही राहू. हालेलुया. त्याच्याबरोबरचं मरण म्हणजे काय आहे? ते बप्तिस्मा आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रोमकरास लिहिलेले पत्र 6व्या अध्यायामध्ये बप्तिस्मा म्हणजे येशूच्या मरणामध्ये असलेले भागीदारपण आहे म्हणून पौलांनी जाहीर केलेला आहे. प्रभू तुम्हा बरोबर असो. काही लोकांचे डोकं जे भयानक दुखत आहे, डोळ्याच्या वरच्या भागापासून जे दुखणे आहे त्या दुखण्याचा त्रास परमेश्वराने कांजा दूर करून देत आहे. लग्नासाठी असलेल्या अडखळ अनेक लोकांचा पवित्र आत्मा दूर करून देत आहे. लघवीच्या संबंधातील त्रास असलेल्या अनेक लोकांना पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. मणक्याचा त्रास असलेल्या, कमरेचा त्रास असलेल्या अनेक लोकांना पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. बेजबाबदार जीवन बंद करून अनेक लोकांना प्रभू सांगत आहे, तू तुझ्या जबाबदारी हळूहळू हाती घे. जरी तुला वाटत आहे माझ्याने होत नाही, माझ्याने जमणार नाही, तरी येशू सांगत आहे तू तुझ्या हाती जबाबदारी घे. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.